या हिवाळ्यामध्ये तुमचा स्किन टाईप कसा ओळखायचा, चेहऱ्याला फेस वॉश कोणता लावायचा, ते अगदी सनस्क्रीन लावून टिंटेड लिप्स तुमचे हायड्रेटिंग कसे दिसतील हे सगळं तुमच्यावर शेअर करणार आहे. आणि तेही बजेट फ्रेंडली प्रॉडक्ट्स आणि हाय एंड प्रॉडक्ट्स दोन्ही पद्धतीचे प्रॉडक्ट्स विथ लिंक्स. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, विंटर स्किन केअरच्या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचं आहे, मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असते, कुठचंही स्किन केअरचं प्रॉडक्ट विकत घेण्याच्या आधी तुम्हाला तुमचा स्किन टाईप ओळखता आलाच पाहिजे. त्यासाठी अतिशय सोपी गोष्ट आहे, जायचं आणि बेसिनवरती, वॉश बेसिनवरती जेंटल क्लिन्झर फेस वॉशनं चेहरा धुवायचा आणि त्याच्यावरती काही लावायचं नाही. 1 तास साधारण जाऊ द्यायचा. 1 तासानं आरशाच्या समोर उभं राहायचं आणि स्वतःला चेक करायचं. 1 तासानंतर तुमची त्वचा, माय गॉड, मी बोलले तरी कशी, स्माईल तरी कशी केली, इकडून असं सगळं ताणलं गेलंय, याचा अर्थ तुमची त्वचा एक्स्ट्रीमली ड्राय किंवा ड्राय कॅटेगरीमध्ये आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला असं जाणवलं की आपल्याला परत एकदा जसेच्या तसे ऑइल आलेलं आहे, काय फेसवॉश लावणे, आपल्याला काय फायदा असतो देव जाणे, याचा अर्थ तुमची त्वचा ऑइली आहे. आणि तिसरा प्रकार म्हणजे तुम्हाला असं जाणवतंय प्रॉपर की तुमच्या गालांना प्रॉपर ओठांच्या जवळ, चेहऱ्याच्या तोंडाच्या जवळ ड्रायनेस आहे, प्रॉपर ड्राय आहे आणि कपाळाला आणि नाकाच्या साईड्सना ऑइल यायला लागले. ॲब्सोल्युटली कॉम्बिनेशन स्किन टाईप तुमचा आहे. तुम्हाला माहिती आहे फक्त 3च पद्धतीचे स्किन टाईप असतात, ड्राय, ऑइली आणि कॉम्बिनेशन. बाकीच्या सगळ्यांना स्किन टाईप आपण का म्हणतो, कारण की त्या फेजेस असतात, म्हणजे त्या फेजमधून त्वचा आपली जाते. म्हणजे काय, सेन्सिटिव्हिटी जेव्हा वाढते त्या काळामध्ये, काही वर्ष चालू शकते, काही चाइल्ड बर्थ नंतर, डिलिव्हरी नंतर होऊ शकते. त्यामुळे आपल्याला असं वाटतं आता आपली त्वचा सेन्सिटिव्ह झालेली आहे, पण ती त्या सेन्सिटिव्हिटीच्या फेजमधून जात असते. तशीच मच्युअर 40शीच्या पुढच्या सगळ्या त्वचेला मच्युअर स्किन म्हणतात. पण याचा अर्थ त्यांना फोड नाही देणार, ते तेलकट नाही होणार असं नाही आहे. मच्युअर स्किन जनरली एजिंगकडे जायला लागते, जनरली कॉमन याच्यामध्ये ड्राय पडायला लागते. त्यानंतर आणखी एक प्रकार म्हणजे ॲक्ने प्रोन. आता कुठची पण त्वचा ॲक्ने प्रोन होऊ शकते. ॲडल्ट ॲक्ने पण येतात, 50शीत सुद्धा तुम्हाला फोड येऊ शकतात, हॉर्मोनल बदल आतून झाले तर. ॲक्ने प्रोन स्किन इज अ फेज, त्या काळामधून ती चाललेली आहे. नाहीतर तशा खरं तर 3च पद्धतीच्या स्किन टाईप असतात. नंबर 2, लेअरिंग इज द की. या थंडीच्या दिवसामध्ये आपण लेअरिंग करणार आहोत. म्हणजे काय, तर थरावर थर टाकणार आहोत. कशाचे थर, हायड्रेशनचे थर. ज्या ज्या लोकांची त्वचा ऑइली, कॉम्बिनेशन, ॲक्ने प्रोन आहे, त्या लोकांनी वर्षभरामध्ये हे नाही केलं तरी चालेल. पण थंडीच्या वेळेला मात्र आता सगळेच करू शकतात, इन्क्लुडिंग ऑफकोर्स व्हेरी ड्राय स्किन, मच्युअर स्किन म्हणजे 30शी 40शीच्या पुढचे सगळे आणि सेन्सिटिव्ह स्किन. या सगळ्यांनी आता एक थर वाढवायचा आहे थंडीच्या काळामध्ये आणि तो म्हणजे टोनर. अफोर्डेबलमध्ये टोनी मोनीचं वंडरचं एक साधारण 575, 500-600 रुपयांपर्यंत टोनर येतं. छान टोनर आहे. थंडीच्या काळामध्ये तुम्ही थोडेसे पैसे घालून या 2 महिन्यामध्ये, जेव्हा तुमची त्वचा जास्त कोरडी कोरडी पडायला लागणार आहे, त्या काळामध्ये तुम्ही हे वापरून संपवू शकता. बजेट फ्रेंडली आहे असं हे टोनर तुम्ही कॉटन पॅडवरती घ्यायचं. फेसवॉश नंतर सगळीकडे डॅब डॅब मोशनमध्ये भरपूर लावायचं आणि त्या ओलाव्यामध्येच लगेचच छानशा मॉइश्चरायझरनं ते टोनरचं हायड्रेशन लॉक करून टाकायचं. थोडंसं हाय एंडमध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला अनुवाचं खूप सुंदर आहे, टिरटिरचं खूप सुंदर आहे. हे सगळे मिल्की टोनर्स आहेत आणि हे सेमच करणार आहेत. काय करणार, त्वचेला पोषण देणार आहेत, हायड्रेशन देणार आहे. नंबर 3, आपल्या फेसचा स्किन टाईप बऱ्याचदा नॉर्मल, ऑइली, ॲक्ने प्रोन वगैरे असू शकतो आणि आपली अंगाची मात्र त्वचा, बॉडी स्किन टाईप ॲब्सोल्युटली ड्राय, एक्स्ट्रीम ड्राय पर्यंत सुद्धा जाऊ शकते. म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याला आपला चेहरा स्वच्छ करणे म्हणजे फेस वॉश जो असेल तो वेगळा वापरायला पाहिजे आणि बॉडीचा जो बॉडी वॉश आहे किंवा साबण आहे अंघोळीचा, तो पण वेगवेगळा असायला हवा 365 दिवस. आता तर थंडी आली आहे, थंडीमध्ये सगळ्यात आधी अंघोळीसाठी काय वापरायचं, त्यासाठी काय करायचं, आपल्याकडे असलेले अंग साफ करण्याचे जे जे प्रकार आहेत ते आता बाजूला ठेवून द्यायचे. वर्षभरासाठी आपण जो वापरत असलेला लुफा असेल आणि त्याच्यावरती आपण पातळ साबण म्हणजे बॉडी वॉश टाकून घासत असू अंग, तर लुफानं सुद्धा घर्षण होतं आणि एक प्रकारचं एक्सफोलिएशन होतं, ज्याची थंडीमध्ये गरज नसते. मग आता काय काय वापरायचं आहे, स्ट्रॉंग बॉडी वॉश, स्ट्रॉंग साबणं आपल्याला वापरायची नाहीत. मग आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे सगळ्या माइल्ड, हायड्रेटिंग, मॉइश्चरायझिंग साबणाकडे. याच्यामधला एक खूप सुंदर साबण म्हणजे मिसो ड्यू नावाचा एक साबण आहे, ज्याच्यामध्ये हायड्रेशन आणि मॉइश्चरायझेशन ऑलरेडी आहे.
असा तो साबण तुम्ही वापरू शकता. संतूर म्हणजे ज्याची पीएच लेव्हल खूप माइल्ड साबण आहेत. ऑलमोस्ट असं आहे, अरे अंघोळ केली की नाही? व्हेरी ड्राय स्किन, एक्स्ट्रीमली ड्राय स्किन, सेन्सिटिव्ह स्किन ज्यांच्या बॉडीची असते त्यांना तर डॉक्टर सांगतात फक्त जॉइंट्सना साफ करा. म्हणजे उदाहरणार्थ जांघेमध्ये असेल, अंडरआर्म्सला असेल, मानेला असेल, कानाच्या मागे असेल, गळा, फोल्ड्स आपले जिथे असतात तिथे फक्त तुम्ही साबण लावा. इतर ठिकाणी फक्त पाण्यानं अंघोळ करून बाहेर या, ज्यांची खूप जास्त ड्राय त्वचा असते. आता अंघोळीमध्ये जे बजेट फ्रेंडली अफोर्डेबल साबण आपण लावलेला आहे, त्याच्यानंतर आपण बाहेर आल्यानंतर अफोर्डेबल बजेट फ्रेंडली बॉडी लोशन पण आपल्याला लावायचं आहे. आता अंगाला पण मॉइश्चरायझर लावायचं आहे, हिवाळा चालू आहे, असंच जाऊन चालणार नाही. आता लोक उचलतात पेट्रोलियम जेली, व्हॅसलीन घेतात आणि लावतात. तसं नाहीये. व्हॅसलीन लॉक करतं मॉइश्चर. त्याच्या आधी मॉइश्चरायझर आत लावावं लागतं आणि मग त्याच्यावर तुम्ही व्हॅसलीन लावू शकता. वेनोसियाचं बॉडी लोशन आहे. जबरदस्त बॉडी लोशन आहे. त्याच कलेक्शनमध्ये बाळांच्यासाठीचं पण एक बॉडी लोशन येतं. वेनोसिया मॅक्स नावाचं आहे. पंपिंग सारखं जर घेतलं, पटापट टेबलावरती, चेस्ट ऑफ ड्रॉवर, कुठेही आपल्या ड्रेसिंग टेबलवरती असेल, पटापट घेतलं, अंगाला सगळीकडे चोळलं, तुमचं काम होतं. अजून एक आहे शिया बटरचं आहे. Amazonवरती मिळतं, ते नायकावरती मिळत नाही. एक्स्ट्रीमली व्हेरी, व्हेरी ड्राय स्किन, ज्यांचे पाय फुटतात, कोपरे फुटतात, काळे पडतात, एक्झिमा होतो, ड्रायनेसच्या त्वचेच्यामुळे सोरायसिस वगैरे पर्यंत सुद्धा. असे सगळे लोक जे लावतात ते आपण थंडीचं झोपताना अंगाला फक्त नक्कीच लावू शकतो. ते शिया बटर, त्याची पण मी लिंक खाली देते. थोडंसं तुम्हाला फॅन्सी व्हर्जन पाहिजे असेल, प्रत्येक गोष्ट सेम वासाची ठेवायची. म्हणजेच अंघोळीत वापरला जाणारा साबणाचा सेम फ्लेवर असला पाहिजे, सेम स्मेल असला पाहिजे. बाहेर आल्यानंतर जे बॉडी लोशन वापरणार आहात त्याचा सेम स्मेल असला पाहिजे. त्याच्यावरती जॉइंट्सना, कुठे कुठे कानाच्या मागे वगैरे जिथे जास्त ड्राय त्वचा असते, एल्बोज, गुडघे वगैरे तिथे तिथे तुम्ही बॉडी बटर लावू शकता. ते पण सेम स्मेलचं कलेक्शन, जे सेम स्मेलचं ते तुम्ही वापरू शकता. आणि चौथं म्हणजे बॉडी ऑइलनं ते सगळं मॉइश्चर लॉक करून टाकायचं थंडीमध्ये आणि त्याचा सुद्धा सेम स्मेल येतो. फॉरेस्ट इसेन्शियलचं उद, सॅफ्रॉन आणि लाईम फ्लेवर मला भयानक आवडतो. तुम्हाला पण माझ्यासारखे क्लिशे व्हॅनिला आणि सेंट आणि परफ्यूमचे वास आवडत नसतील आणि खूप रिफ्रेशिंग, नॅचरल, माइल्ड स्मेल्स तुम्हाला आवडत असतील, सुगंध आवडत असतील, तर तुम्हाला हे कलेक्शन प्रचंड आवडेल. थंडीसाठीचं हे अप्रतिम कलेक्शन आहे. नंबर 4, आता अंघोळीला गेलोय, आता अंगाच्या साबणाबद्दल बोललो, चेहऱ्याच्या साबणाबद्दल आता बोलायचंय. थंडीच्या काळामध्ये सुद्धा ज्यांचा स्किन टाईप ऑइली आहे, त्यांची त्वचा जास्त कोरडी पडत नाही. पण ज्यांची त्वचा ऑलरेडी ड्राय आहे, ते थंडीच्या वेळेला आणखी सफर करतात. ज्यांची ॲब्सोल्युटली ॲक्ने प्रोन स्किन आहे, तर मिनिमॅलिस्टचं एक क्लिन्झर आहे, ते अप्रतिम आहे. ते थंडीला सुद्धा चालणार आहे, ते छान आहे. दुसरा ऑप्शन म्हणजे जर तुमची त्वचा ड्राय आहे, एक्स्ट्रीमली ड्राय आहे, तर तुम्ही सेटाफिलचं जेंटल क्लिन्झर नावाचं क्लिन्झर आहे, ते तुम्ही नक्की वापरा. ते थंडीसाठी परफेक्ट आहे. हे झाले बजेट फ्रेंडली ऑप्शन्स. आता तुम्हाला हाय एंड ऑप्शन सांगते. इनिसफ्रीचं एक अप्रतिम असं फेस वॉश आहे, ते तुम्ही वापरू शकता. अनुआचं एक फेस वॉश आहे, जे ड्राय स्किनवाल्यांना सुद्धा चांगलं आहे. ते थंडीमध्ये आरामात जातं. आता हे फेस वॉशेसचं मी सांगते कशावरून की हे थंडीसाठी पण चांगले आहेत. ते म्हणजे तुम्ही बाहेर आल्यानंतर सुद्धा तुमची त्वचा आता कुठून कुठून ओढली जाते चहूबाजूनं, ताणली जाते असं तुम्हाला वाटत नाही. असे फेस वॉश, आणि तरी ते तुमच्या स्किन टाईपनुसार आहेत, असे मी आता विंटरसाठी तुम्हाला सजेस्ट केले. नंबर 5, आता आम्ही थंडीचे मॉइश्चरायझर कोणते वापरू? ऑइली स्किननं पण मॉइश्चरायझर लावायचं असतं, ॲक्ने प्रोन स्किननं पण मॉइश्चरायझर लावायचं असतं. तुम्ही जर ते नाही लावलं तर ते ब्रेनला सिग्नल जातो की तेल सोड, कारण त्वचा कोरडी झाली आहे, आणि परत ती जास्त जास्त तेल सोडायला लागते. ते क्लॉग्ड होतं आणि त्याच्यातून पुन्हा ॲक्ने येतात. म्हणजेच काय, सगळ्यांनी मॉइश्चरायझर लावायला पाहिजे स्किन टाईप नुसार. आता 3 पद्धतीचे मॉइश्चरायझर्स असतात. एक म्हणजे ह्युमिक्टंट्स, दुसरं इमोलियंट्स आणि तिसरं म्हणजे ऑक्लुझिव्हज. आता हे सगळं मॉइश्चरायझरमध्ये असतं. ह्युमिक्टंट्स काय करतात तर वॉटर ड्रॉ करतात, म्हणजे पाण्याला होल्ड करण्याचं काम करतात. मग ते हवेमधलं पाणी काढतील आणि तुमच्या त्वचेला देतील, किंवा तुमच्याच त्वचेच्या डीपर लेअरमधून पाणी काढतील आणि तुमच्या त्वचेला पोषण देतील, ओलावा ठेवतील. हे ऑइली स्किन, कॉम्बिनेशन स्किन, ॲक्ने प्रोन स्किन यांना तर किती गरजेचं आहे.
ह्युमक्टंट्स खूप सिम्पल आपले जे जे छान हायड्रेटिंग ग्लिसरिन असेल, पॅन्थेनॉल असेल, या सगळ्यामध्ये ह्युमक्टंट असतं. त्यामुळे ते मॉइश्चरायझर वापरणं ऑइली स्किनला प्रचंड गरजेचं आहे. नंबर 2 म्हणजे इमोलियंट्स. आता इमोलियंट्स काय करतं, तर आपल्या स्किन सेल्सचा गॅप जो असतो ना, तो भरून काढतं. खूप हायड्रेशन देतं, नरिशमेंट देतं. म्हणजे उदाहरणार्थ शिया बटर, कोकोनट ऑइल, हे सगळे खूप असं भरून काढणारे आहेत. मग जे ड्राय स्किन, व्हेरी ड्राय स्किन, सेन्सिटिव्ह स्किन, या सगळ्यांच्यासाठी इमोलियंट्स अति एक एक्स्ट्रा. इव्हन 30च्या पुढे जो आपल्याला खूप ड्रायनेस येतो, प्रेग्नन्सी डिलिव्हरी नंतर खूप अंगातलं पूर्ण असं ड्राय झालेलं जाणवतं आपल्याला, अंगाची पण त्वचा, चेहऱ्याची पण. या सगळ्यांना असं मॉइश्चरायझर वापरायचं ज्याच्यामध्ये इमोलियंट्स असतील. आणि तिसरा प्रकार म्हणजे आणखी जास्त डीपर लेवलला जाणारा, म्हणजेच ते जे आतापर्यंत तुम्ही मॉइश्चरायझर लावलंय, वॉटरी असेल, क्रीमी बेस्ड इमोलियंट असेल, त्याला आता सील्ड करायचं, लॉक करायचंय. आणि ते काम करतं ऑक्लुझिव्स. खूप लोकांना असं वाटतं कोकोनट ऑइल तुम्हाला हायड्रेशन देणार आहे. तसं नाहीये. त्याच्या आधी जर तुम्ही कुठचं तरी मॉइश्चरायझर लावलं आणि मग त्याच्यावर कोकोनट ऑइल लावलं, तर ते ऑक्लुझिव्ह सारखं काम करतं. म्हणजे काय, ते हायड्रेशन लॉक करून टाकतं. फेमस उदाहरण म्हणजे व्हॅसलीन. खूप लोकांना असं वाटतं, की थंडीच्या दिवसामध्ये मी ओठांना व्हॅसलीन लावेन आणि झोपून जाईल. पण तसं नाही होत. आणखी त्वचा ड्राय पडायला लागते. उलट अशी निघते पण बऱ्याचदा. एक्सफोलिएट करावं की काय आता, घासून काढावं जरा स्क्रबिंगनं, असं वाटायला लागतं. त्याचं कारण असं, तुम्हाला ऑक्लुझिव्ह हायड्रेशनचं काम नाही करणार आहे. ऑक्लुझिव्ह जे आहे, व्हॅसलीन, पेट्रोलियम जेली, कोकोनट ऑइल, बीज वॅक्स, हे जे सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या हायड्रेशन लॉक करण्यासाठी काम करतात. म्हणजे याच्यासाठी तुम्ही आधी लिप बाम लावायला पाहिजे. हायड्रेटिंग सुंदर लिप बाम, लिप ऑइल, असं सगळं लावायला पाहिजे. आणि मग त्याच्यावरती तुम्ही व्हॅसलीन लावू शकता लॉक करण्यासाठी आणि मग झोपून जायचं. असं ते काम करतं. आता तुम्ही म्हणाल, आम्हाला नॉलेज दिलं, इतकी व्हॅल्यू ॲड केली, हे सगळं ठीक आहे. याच्याबरोबर आता प्रॉडक्ट पण सांग. ऑफकोर्स तुम्ही मला प्रॉडक्ट विचारणारच आहात. विंटर स्किन केअरसाठी आता सगळ्या गोष्टी मी हाय एंड महागाच्या पण सांगते आणि बजेट फ्रेंडली अफोर्डेबल पण सांगते बरं का. पण आता मात्र मी कॉम्प्रोमाइज करणार नाही, कारण मॉइश्चरायझर खूप 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 इम्पॉर्टंट आहे. स्पेशली थंडीच्या काळामध्ये, हिवाळ्यासाठी. ते म्हणजे एम्ब्रोलिसेचं सेन्सिटिव्ह मॉइश्चरायझर. प्लीज एकदा बघा, वापरा. फक्त 2 महिने माझ्यावरती विश्वास ठेवा. तुमचे पैसे वाया गेले तर मी तुम्हाला घरी येऊन पैसे देईन. इतका कॉन्फिडन्स मी तुम्हाला दाखवते. नॉन कॉमेडोजेनिक आहे ते. ओके. म्हणजे काय? कॉमेडोजेनिक म्हणजे जे पोर्स ब्लॉक करतं, फोड आणतं थोडक्यात. पिंपल, ॲक्ने ज्याच्यामुळे फोड येतो, त्याला म्हणतात कॉमेडोजेनिक. नॉन कॉमेडोजेनिक म्हणजे ते तुम्हाला पिंपल, फोड आणूच शकत नाही. त्याच्यामध्ये असं काहीच नाही इन्ग्रीडियंट, की ज्याच्यामुळे जे मॉइश्चरायझर लावल्यानं तुम्हाला फोड येणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या स्किन टाइपला सूट होणारे, ॲक्ने प्रोन, ऑइली, कॉम्बिनेशन ड्राय, सेन्सिटिव्ह, मॅच्युअर, सगळ्यांना एक्स्ट्रीमली हायड्रेटिंग आहे. बरं तुम्हाला माहिती आहे, तान्ह्या बाळाला पण ते लावता येतं. अथांगला पण मी लावते. मी स्वतः लावते. सेन्सिटिव्ह आलं तर म्हणजे जागतिक तुम्हाला घाम आणणार नाहीये. थंडीचं हायड्रेशन लेव्हल अतिशय नेक्स्ट डे पर्यंत हायड्रेशन टिकतं. असं करू नका. नाईट स्किन केअर रुटीन पण इम्पॉर्टंट आहे. पण त्याच्यातला छोटा साईज घ्या आधी. ओके. आता बरेचसं नायकाचा सेल वगैरे पण चालू आहे. माझ्यावरती विश्वास ठेवा. थंडीचं हे मॉइश्चरायझर ट्राय करून बघा. तर हे एम्ब्रोलिसेचं मॉइश्चरायझर आहे. पुढे जाण्याच्या आधी खूप सारे लोक मला विचारतात, की तुझं स्टेप बाय स्टेप स्किन केअर रुटीन सांग, जे खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. त्याचं कारणच असं, ऑफकोर्स माझं हे प्रोफेशन आहे. मी खूप जास्त स्किन केअर जंकी आहे, प्रॉडक्ट जंकी आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे सगळे प्रयोगासाठीचे प्रॉडक्ट्स येतात. पण ते खूप इंटरेस्टिंगरित्या, स्पेशली नाईट स्किन केअर रुटीन मी नुकतंच एका व्हिडिओमध्ये तुमच्यावर शेअर केलं. अजूनही तुम्ही मेंबरशिप घेतली नसेल, तर स्पेशल व्हिडिओसाठी, मेंबरशिपसाठी तो व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की बघा. नंबर 6, ओठांना काय लावू हिवाळ्यामध्ये? आपले ओठ असे आहेत, जे स्वतःहून सीबम प्रोडक्शन करत नाहीत, हायड्रेशन तयार करू शकत नाही. ते आपल्याला वरून लावावं लागतं. जे अतिशय गुणकारी, सगळ्यांच्या घरामध्ये असतं. अशी जर साय, तर साईमध्ये असतं लॅक्टिक ॲसिड आणि त्याच्यामुळे आपल्या ओठांचा रंग सुद्धा सुधारतो. अतिशय हायड्रेशन मिळतं. तूप लावू शकता. एक्स्ट्रीमली हायड्रेटिंग, चोळू शकता, त्याला मसाज करू शकता. अजून थोडंसं पुढे जाऊन सांगते. इंडी वाइल्ड, मला ॲब्सोल्युटली या ब्रँडनं सरप्राईज केलंय बरं का. एका क्रिएटरनं काढलेला हा ब्रँड आहे प्रॉडक्टचा आणि इट इज रिअली, म्हणजे हे हे सध्या व्हायरल का होतंय ना, लोकांना इतकं का आवडतंय, त्याची कारणं आता मला मिळायला लागलीत. मी स्वतः विकत घेतला इंडी वाइल्डचा लिप बाल्म आणि आता त्याच्यात टिंटेड पण येतं.
एकच प्रॉडक्ट घ्यायचं काम झालं. एक 800 850 800 पर्यंत एक लिप बाल्म येतो. एक्स्ट्रीमली हायड्रेटिंग, ज्युसी, डूई, ऑलमोस्ट असा ग्लॉस लावल्यासारखं, ज्याच्यात रंग पण आहे. म्हणजे एक्स्ट्रा रंग, लिपस्टिक लावा, त्याच्यावरती लिप बाल्म लावा वगैरे याची काहीच गरज नाहीये. जास्त माज करायचंय तुम्हाला, खूप जास्त पैसे आहेत, हाय एंड जरा नखरे करायचे, तर मला 2 गोष्टी कळल्या. इट्यूड हाऊसचा असा एक लिप मार्कर येतो. ओके, मार्कर टिंट नावाचा नवीन आलाय आणि आय थिंक पिंक टँजरीन नावाचा माझं आहे. येस, पिंक टँजरीन नावाची शेड आहे आणि आत्ता जी मी लावली आहे ना, तीच ही शेड आहे. एक ऑरेंजिश शेड आहे. असा तो मार्कर आहे. असा तो पर्मनंट मार्कर सारखा जसाच्या तसा राहतो. ऑरेंजिश पिंक आहे. एक्स्ट्रीमली कोरियन पद्धतीचे जर तुम्हाला असे लिप्स पाहिजे असतील ना, पिंकी पिंकी ऑरेंजिश पिंक, इतका सुंदर टिंट आहे हा. सगळ्यांना उत्तम दिसतोय. तुमची त्वचा थोडीशी डार्क असेल, याच्यातला डार्क पण येतो. असा तो कोरियन ऑरेंजिश पिंक जो काय दिसतो, असा मार्कर घ्यायचा. त्याच्यावरती मला आवडलेला लिप ऑइल, ओठांच्या साठीचा, आहाहा! आणि तो म्हणजे ॲपलबेरी लिप ऑइल नावाचं एक टिंटेड लिप ऑइल येतं, ज्याच्यामध्ये ग्लॉस सारखा इफेक्ट आहे, कलर आहे आणि तो ऑलमोस्ट सेम कलर आहे. असा मार्कर पाण्यासारखा जो तो आपलाच ओठांचा रंग घेतो आणि त्याच्यावरती सेम रंगाचा लिप ऑइल लावायचा. खूप नखरे, खूप छान बजेट असेल तर करण्याची गोष्ट आहे. ते तर हे नाही केलं तरी चालणार आहे. एक टिंटेड लिप बाल्म आणि तुमचं विंटरमध्ये काम होणार आहे. नंबर 7, थंडीच्या दिवसामध्ये, हिवाळ्यामध्ये आता मी सनस्क्रीन कोणतं लावू? आपल्याला खूप जास्त हेवी प्रोटेक्शनची हिवाळ्यामध्ये गरज पडत नाही. पण याचा अर्थ सनस्क्रीन लावायचं नाही, असं करायचं नाही. त्याचं कारणच असं, तुम्हाला मलास्मा, डार्क स्पॉट्स, एजिंगचे सायन्स दिसायला लागतात. टॅनिंग खूप जास्त होतं, पिगमेंटेशन व्हायला लागतं आणि याच्यासाठीचं परतीचा जो प्रवास आहे ना, तो खूप जास्त अवघड आहे. त्याच्यापेक्षा प्रोटेक्शन करणं खूप सोपं आहे. विशकेअरचं सुंदर वॉटरी सनस्क्रीन आहे. अजिबात थिक, क्रीमी, हेवी असं तुम्हाला त्वचेवर आवडत नसेल, तर तुम्हाला हे खूप जास्त आवडेल. खूप चांगल्या प्रोटेक्शनचं चांगलं ते सनस्क्रीन आहे. त्याची पण मी लिंक देते. दुसरं थोडंसं हाय एंड मधलं, जर तुम्हाला तो ग्लॉसी, ऑलमोस्ट ग्लेज्ड डोनट, शायनी थोडासा लुक जर माझ्यासारखा आवडत असेल त्वचेचा, तर थंडीमध्ये स्पेशली ते जास्त छान वाटतं, डूई, ग्लॉसी इफेक्ट. तर सुपरगुपचा सनराईज टिंटेड असं एक सनस्क्रीन मिळतं, SPF 40चं. PA++ आहे. त्याच्यावरती मेकअपही बसतो, जे मी आज लावलेलं आहे. खूप कमी सनस्क्रीन असे असतात ज्याच्यावरती मेकअप बसतो बरं का. आणि त्याच्यातून तो जो शिमर आहे, शाईन आहे, थोडीशी इल्युमिनेटिंग सनस्क्रीन आहे. तर ती जी शाईन आहे ती मेकअपच्या मधूनही बाहेर दिसतीये, असं ते ग्लॉसी इफेक्ट तो त्याने येतो. तुम्हाला जर असा ग्लॉसी इफेक्ट आवडत नसेल, मॅट फिनिश क्रीमी आवडत असेल, तर तुम्ही विशकेअरचं घ्या. नंबर 8, तुम्हाला असं वाटेल मी अजून सिरम का नाही सांगितलेलं. मला असं वाटतं, की आपल्याला बेसिक स्किन केअर रुटीन जर फॉलो करता आलं ना, तर खूप एक्स्ट्राचे सिरम्सची तुम्हाला गरज नाही पडत. पण तरी मला माहिती आहे प्रश्न विचारणार आहात तुम्ही. त्यामुळे थंडीच्या काळातलं चांगलं सिरम कोणतं, असं जर तुम्ही मला प्रश्न विचारलात. हायड्रेटिंग सिरम वापरलं पाहिजे हे आपल्या सगळ्यांना कळतं. हायलुरॉनिक ॲसिड त्याच्यामध्ये छान आहे हेही आपल्याला कळतं. पण खूप लोकांचं चुकतं. हायलुरॉनिक ॲसिड ड्राय स्किनवरती लावलं आणि त्याच्यावरती लगेचच हायड्रेटिंग मॉइश्चरायझर नाही लावलं, तर करेक्ट उलटं काम व्हायला लागतं. त्वचा ड्राय पण होऊ शकते हायलुरॉनिक ॲसिड लावल्यानं. हे होऊ नये ना, कारण अर्धवट नॉलेजनं अर्धवट सिरम्स वापरायचे आणि मग त्याच्यावरती ते प्रॉडक्टच वाईट आहे, असं ते कुठेतरी होतं आणि मग आपल्याला वापरायचं कसं हे माहीत नसल्यामुळे हे इश्यूज येतात, हे आपण मान्य करत नाही. हाय एंड मधलं मला प्रचंड आवडणारं एक कोरियन एक ब्रँड आहे सेलिमॅक्स नावाचा आणि त्याचं एक हायड्रेटिंग सिरम येतं. माय गॉड! तुम्हाला पिंपल, ॲक्ने वगैरे येणार नाही. मला तर असं वाटतं, तुम्ही जर 4 पैसे कमवत असाल आणि तुम्ही 30च्या पुढे असाल, तर हे हायड्रेटिंग सिरम 365 दिवस तुम्ही लावायला पाहिजे. फक्त हिवाळ्यामध्ये नाही. ॲब्सोल्युटली स्किन बॅरियर रिपेअर करणारं, पोषण देणारं, हायड्रेशन देणारं ते सिरम आहे. अपार्ट फ्रॉम दॅट, कुठल्याही चांगल्या मॉइश्चरायझरमध्ये ऑलरेडी जर हायलुरॉनिक ॲसिड असेल, तर तुम्हाला वेगळं सिरम लावण्याची गरज पडत नाही. पण हिवाळ्यासाठीचं आता बजेट फ्रेंडली, त्याला म्हणावं का बजेट फ्रेंडली, पण ₹1000च्या आसपास जाणारं असं आहे. पण जो ग्लो तुम्हाला अपेक्षित असतो ना, हायड्रेशन भरपूर, छान ग्लो, हे सिरम देऊ शकतं. सेंटेलाचं मॅडागास्कर ब्राईटनिंग सिरम आहे. ॲम्प्यूल टाइप एक येतं. बाटली त्याची सुंदर आहे, एक्स्ट्रीमली हायड्रेटिंग आणि त्याच्यावरती मी जे सांगितलंय ते मॉइश्चरायझर आणि मग प्रोटेक्शनसाठी सनस्क्रीन असं लावून तुम्ही थंडीचे बाहेर पडलात, आहाहा! कोणी सुद्धा म्हणणार नाही की तुमची त्वचा ड्राय झालेली आहे, तुमच्यासाठी हिवाळा आहे असं वाटणार सुद्धा नाही.
हिवाळ्यासाठीच्या या स्किन केअरच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर नॉलेज, बजेट फ्रेंडली प्रॉडक्ट्स आणि त्याचबरोबर हाय एंड प्रॉडक्ट सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. पण तुम्हाला खरं सांगू, याच प्रॉडक्ट्समधूनच तुमचं कल्याण होणार आहे असं अजिबात नाही. प्रॉडक्ट्स विकत घेण्याचं प्रमाण कमी करून मी जे पहिलं नॉलेज तुम्हाला दिलंय ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला त्याच्यातली माहिती कळली, इन्ग्रेडियंट्स कळले, कसं वापरायचं कळलं ना, तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचे प्रॉडक्ट्स विकत घेऊ शकता. उर्मिलानंच सांगितलेले प्रॉडक्ट्स घेण्याची गरज नाही. पण जे प्रॉडक्ट मी रेकमेंड केलेले ते मी स्वतः वापरलेले आहेत, ट्राईड अँड टेस्टेड, आणि म्हणून मी तुमच्याबरोबर ते सगळे शेअर करत असते. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात नेहमीप्रमाणे त्यासाठी खूप मनापासून थँक्यू. आय लव्ह यू.